जळगावमधील बोदवड इथली कृषी उत्पन्न बाजार समिती गेली अनेक वर्ष बंद आहे। इथे शेतकऱ्यांना माल विकता येत नसल्यामुळे त्यांनी प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे। जळगावात बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातल्या मोठ्या बाजार समित्यांपैकी एक आहे। मात्र ही समिती फक्त बाजार समित्यांच्या निवडणुकांपुरतीच आहे। गेली 25 ते 30 वर्ष इथं व्यवहार होत नसल्याचं सांगितलं जात आहे। असं असलं तरीही बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मात्र नित्य नियमानं पार पडतात। संचालक मंडळही नियुक्त केलं जातं। विशेष म्हणजे या समितीवरती गेली 30 वर्ष एकनाथ खडसेंची सत्ता आहे। ही बाजार समिती फक्त संचालक मंडळासाठी आहे की शेतकऱ्यांसाठी, असा प्रश्न शेतकऱ्यांसह बाजार समितीशी निगडीत इतर घटकही विचारत आहेत। एकनाथराव खडसे यांची सत्ता एक हाती सत्ता आहे। त्यांनी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना वेगवेगळे आमिष किंवा वेगवेगळे आश्वासन दिले। बाजार समिती डेव्हलप करू, इथे वेअर हाऊस करू, इथे ग्रीन हाऊस करू, सर्व प्रकारच्या सुविधा देऊ, शेतकरी निवास बनवू, हायटेक प्रकारच्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले। पण आजपर्यंत कोणत्याच ग्राउंड लेवलवरती कोणत्याच प्रकारची सुविधा दिलेली नाही। बोदवड तालुका हा पांढरं सोनं उगवणारा तालुका म्हणून ओळखलं जातं। कापसाखालोखाल इथं गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं। या तालुक्याचं आर्थिक गणित बाजार समितीवरच अवलंबून आहे। मात्र गेली 25 ते 30 वर्ष इथं व्यवहारच होत नसल्यानं इथले व्यापारी, हमाल, मापाडी आणि उद्योजक देखील इतर ठिकाणच्या बाजार समित्यांसोबत काम करण्यास प्राधान्य देतात। 25 वर्ष झाले बाजार समिती बंद आहे आणि शेतकरी जास्त इथं पेरवणूक होते। बाहेर व्यापारी जे आहे ते माल बरोबर घेत नाही। त्याच्याकरता आम्हाला मलकापूर किंवा बाहेर गावाला जाणं पडते, इथून 20-25 किलोमीटर। त्याच्यात आमचे भरपूर नुकसान होते। त्याचे काहीतरी याच्यावर तुम्ही करायला पाहिजे। 2023 साली झालेल्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांनी बाजार समितीच्या विकासाचं आश्वासन देत सत्ता मिळवल्याचा आरोप शेतकरी करतायत। मात्र अद्याप कुठलाही विकास या बाजार समितीमध्ये झाला नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तसेच बाजार समितीची निवडणूक ही फक्त औपचारिकता म्हणून होत असून बाजार समिती पक्षाचं कार्यालय झाल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केलाय। बोदवड ही बाजार समिती ही महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठी बाजार समिती आहे। 6 बेंच असलेली बाजार समिती 3 तालुक्यात तिचा विस्तार आहे। गेल्या 25 वर्षापासून बाजार समिती बंद आहे। फक्त नावापुरतं इलेक्शन प्रक्रिया होते। इथे पक्ष कार्यालय आहे। माझ्या माहितीप्रमाणे फक्त पक्ष कार्यालयाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही इथे। ही बाजार समिती सुरू झाल्यास शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होईल। बाजार समिती सुरू व्हावी म्हणून शेतकऱ्यांकडून देखील पाठपुरावा केला जातोय। मात्र अद्यापही समिती सुरू होत नसल्यानं शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घालत बाजार समिती संचालक मंडळ बरखास्त करत प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी केली आहे। 2023 मध्ये मी भरपूर आश्वासन दिला का आम्ही वेअर हाऊस करू, मालची खरेदी सुरू करू, सगळं पण त्यांना आश्वासन दिलं, एक पण मी पूर्ण झालेला नाही। अरे आम्ही मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांशी केली का वो संचालक मंडळले बरखास्त करा आणि प्रशासक बसवा आणि त्वरित खरेदी चालू करा। एकनाथ खडसेंसारखे मोठे नेते बाजार समितीवरती एखादी सत्ता मिळवत असूनही अशी अवस्था होत असल्यानं संचालक मंडळ करतं काय असा प्रश्न शेतकरी विचारतायत। या प्रकरणी संचालक मंडळांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध नव्हते। माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात गेल्या 30 वर्षापासून या बाजार समितीवर एकनाथ खडसे यांची सत्ता आहे। मात्र असं असताना देखील गेल्या 30 वर्षापासून शेतकऱ्यांना हक्काची आपली बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप हा सहन करावा लागत आहे। त्यामुळे तातडीने बोदवड बाजार समिती सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।